भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी महागाईबद्दल दिलेला इशारा सर्वसामान्य नागरिकांसह मध्यमवर्गीयांचं कंबरड मोडणारा ठरला। आधीच इंधनाच्या दरात वाढ झाल्यानं सर्वसामान्य जनता महागाईनं बेहाल झाली। त्यात भविष्यात अजून महागाई वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला। आरबीआयनं आगामी आर्थिक वर्षांसाठी महागाईचा अंदाजित दर थेट 5.1% नेऊन ठेवल्यानं सरकारच्या आर्थिक धोरणांचे धिंडवडे निघालेत। हा केवळ आरबीआयचा एक इशारा नसून देशाच्या ढासळत्या आर्थिक नियोजनावर मारलेला अधिकृत लाल शेरा असल्याचं बोललं जातंय। एकीकडे विकास दराचा आलेख 6.6%वर घसरत असताना आणि दुसरीकडे महागाई गगनाला भिडत असल्यानं सर्वसामान्य नागरिकांची दोन्ही बाजूंनी कोंडी होते। जागतिक परिस्थितीचं सोयीस्कर कारण पुढे करून सरकार स्वतःच्या अपयशावर पांघरून घालू पाहत आहे, हेच या सद्यस्थितीतून स्पष्ट होतंय। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर $95वर गेल्याचं कारण पुढे केलं जात असलं तरी सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील अवाजवी कर कमी का करत नाही असा प्रश्न विचारला जातोय। इंधनावरील करांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे खिसे कापले जात असल्यामुळे वाहतूक खर्च हा वाढलेला आहे आणि त्यामुळे साहजिकच अन्नधान्य, दूध आणि भाजीपाल्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव सुद्धा सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेलेत, हे मान्य करा। अल निनो आणि हवामान बदलाचा शेतीला फटका बसणार हे माहिती असूनही सरकारनं शेतीसाठी ठोस पायाभूत सुविधा का निर्माण केल्या नाहीत अशी ओरड शेतकऱ्यांकडूनही सुरू झाली आहे। कोल्ड स्टोरेजच्या अभावानं दरवर्षी लाखो टन शेतमाल सडतो। बाजारात साठेबाजांचे आणि व्यापाऱ्यांचे लांगे बांधे असल्या नवीन नाहीत हे सरकारला माहिती असूनही सरकार केवळ बफर स्टॉकच्या कागदी घोषणा करण्यात मग्न आहे। दुसरीकडे कच्चा माल महागल्याचं कारण सांगून कंपन्या उत्पादनांचे दर सातत्यानं वाढवत आहे, परंतु सरकार या वाढत्या किमतींवर कोणतंही नियंत्रण प्रस्थापित करत नसल्यानं याचा भार सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागतोय। परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याच्या नावाखाली सरकार जी धोरणं आखतंय ती केवळ बड्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या फायद्याची ठरत असल्यानं यातून सर्वसामान्यांचा काय फायदा होणार असा सवाल आता विचारला जात आहे। भारतीय बाजारपेठेतून परकीय गुंतवणूकदार वेगानं आपलं भांडवल बाहेर काढत आहे। त्यांना रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करत असली तरी त्यांचा आता भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास नसल्यानं ते भारतात गुंतवणूक करण्यास तयार नाहीत आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला येत आहे। जागतिक कंपन्यांसाठी कर रचनेत सवलती दिल्या जात असल्या तरी देशांतर्गत छोट्या आणि मध्यम उद्योगांना कर रचनेच्या जाचक अटींमुळे टाळे लावावे लागतात। परिणामी भारतातील छोट्या उद्योगांवरती संकट कोसळले। पायाभूत सुविधांच्या विकासाचे दावे केवळ मोठ्या प्रकल्पांपुरते मर्यादित असून सामान्य उद्योजकाला आजही लॉजिस्टिकच्या वाढीव खर्चाचा फटका बसत आहे। या संपूर्ण परिस्थितीवरून हेच सिद्ध होतंय की सरकारकडे महागाई नियंत्रणात आणण्याची कोणतीही ठोस अशी इच्छाशक्ती नाही। आरबीआय व्याजदर चढे ठेवून सर्वसामान्यांच्या गृह आणि वाहन कर्जांचे EMI वाढवत आहे, तर दुसरीकडे सरकार कर वसुलीच्या नावाखाली जनतेची लूट करते। एका बाजूला जागतिक पातळीवरील अनिश्चितता आणि दुसऱ्या बाजूला देशांतर्गत आव्हाने, यामुळे आगामी काळात महागाईचा आलेख उंचावणार असल्याचे संकेत आरबीआयने दिलेत। आरबीआयच्या या इशाऱ्यामागे मुख्यत्वे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि हवामानातील बदल हे दोन मोठे घटक कारणीभूत आहेत। पश्चिम आशियातील वाढता जिओपॉलिटिक्स संघर्ष आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे आणि या बदलत्या जागतिक परिस्थितीचा थेट फटका हा दैनंदिन जीवनातील अनेक आवश्यक वस्तूंना बसणार आहे आणि त्यामुळे विविध जीवनावश्यक गोष्टींमध्ये मोठी दरवाढ होऊ शकते असा इशारा अर्थतज्ञ देत आहेत। थोडक्यात आपलं जगणं महागणार आहे, आपला रोजचा खर्च महागणार आहे, आपल्याला जीवनावश्यक वस्तूंसाठी सुद्धा खरेदी करताना विचार करावा लागेल अशी परिस्थिती आहे। पालेभाज्यांचे दर कडाडू लागलेले आहेत। LPG गॅसच्या किमतींमध्येही वाढ होऊ लागली आहे। वाहतूक आणि आयातीचा खर्च वाढल्यामुळे औद्योगिक कच्चा माल, विविध रसायने, मेटल्स, रबर आणि प्लास्टिक पासून बनणाऱ्या दैनंदिन वापराच्या सर्वच वस्तू अधिक महाग होऊ शकतात आणि महागाईचे हे भीषण चक्र रोखण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकार आणि आरबीआयने पुरवठा साखळीच्या व्यवस्थापनावर भर देणं गरजेचं आहे। जागतिक स्तरावर मंदीचं सावट असताना भारतीय बाजारपेठेतून परकीय चलन बाहेर जाऊ नये म्हणून सरकार काय प्रयत्न करतंय यावर बोलणं गरजेचं आहे आणि रोज बोलणं गरजेचं आहे। सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे आज देशातील अनेक प्रमुख उद्योग गंभीर संकटात सापडलेत।
महागाईचा भडका उडाल्याने सामान्य जनतेची खरेदी क्षमता संपली, तर दुसरीकडे बँकांची कर्जे महाग झाल्यामुळे उद्योगांचा विस्तार थांबलाय। या चक्रव्यूहात कोणते प्रमुख उद्योग अडकलेत याचीही माहिती घेऊयात। एक म्हणजे बांधकाम आणि गृहनिर्माण क्षेत्र। आरबीआयने महागाई रोखण्याच्या नावाखाली रेपो रेट चढे ठेवल्यामुळे गृह कर्जांचे व्याजदर गगनाला भिडलेत। यामुळे मध्यमवर्गीयांनी घरे खरेदी करणे लांबणीवर टाकले। दुसरीकडे सिमेंट, स्टील आणि इतर बांधकाम साहित्यांचे दर वाढल्यामुळे बिल्डर्सचा बांधकाम खर्च प्रचंड वाढलाय। विक्री ठप्प आहे आणि उत्पादन खर्च जास्त आहे। अशा दुहेरी कात्रीत हा उद्योग अडकला असून लाखो मजुरांच्या रोजगारावरती आता गदा आली आहे। दुसरा मुद्दा ऑटोमोबाईल उद्योग। वाहनांसाठी लागणारे स्टील, रबर आणि प्लॅस्टिक महाग झाल्यामुळे कंपन्यांनी गाड्यांची किमती वाढवल्यात। त्यातच कार आणि बाईक लोनवरील व्याजदर वाढल्यामुळे ग्राहकांनी नवीन वाहने खरेदी करण्याकडे पाठ फिरवली आहे। पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळे सरकार सांगते इलेक्ट्रिक वाहन घ्या, म्हणजे पुन्हा कुठेतरी पैसे लावण्याचा हा भाग आहे। या सगळ्या गोष्टींबाबत तुमचं काय म्हणणं आहे? महागाई रोखण्यात, देशामध्ये आर्थिक स्थिरता ठेवण्यात आपलं भारत सरकार अपयशी ठरलंय का? कमेंटमध्ये व्यक्त व्हा। मुद्दा आणि विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा। जय महाराष्ट्र।